नमस्कार मित्रांनो, मी अक्षय पवार, कोकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि सकाळचे 7-7:30 वाजलेत. 7 वाजता उठलो तर आलो आहे गुरांशी. त्या साईडला गुरे चरत आहेत. एक बैल तर दिसतोय तिकडं. तर वातावरण खूप छान झालं आहे. सकाळ सकाळ एकदम वातावरण क्लास वाटतं. आणि बोललो सकाळचा एक ब्लॉग होऊनच जाऊ द्या. तर कशात सगळे चहा पाणी झाला का? चहा पाणी नसेल झाला तर या आमच्याकडे चहा पियाला. तर आपला दुसरा बैल इकडे चलतोय. मी बोललो काहीतरी ब्लॉग होऊन जाऊ द्या, कंटाळलेलो खूप. तर बरेच दिवस आपल्या चॅनलवरती काय कोणती व्हिडिओ नाही ब्लॉगिंगची. तर बोललो एक ब्लॉग होऊन जाऊ द्या. गौरी गणपती विसर्जन तर झालेलं आहे. 2 दिवस झाले. आणि 2 दिवस होऊन आता सगळे चाकरमणी मुंबईला गेलेत. आणि आता खायलेले फक्त गावकरी. गावकऱ्यांचं काम काय, सकाळी उठायचं आणि गुरं सोडायची आणि 11-12 वाजता घरी घेऊन यायचं. आपला हा मोरा बैल आणि तिकडं आहे तो पांडा. दोघे चरतायत. गेल्या वर्षी एक गाय होती पण गाय विकून टाकली. त्यामुळे आता फक्त 2च बैल आहेत. 2 बैल चरतायतच. तोपर्यंत आपण काहीतरी जुगाड करूया खायचा. पण अजून काय झालं नाही. अजून नवरात्र बाकी आहे. त्यामुळे अजून काय गवतामध्ये किंवा इतर काही असतात त्याच्यामध्ये खायला काही भेटणार नाही. तर एक प्रकार आहे आलशा म्हणून. आमच्या कोकणात खेडमध्ये आलशा बोलतात. तर ते आपण त्यांचं दाणं खायचं असतात. शेंगासारखी आहे ती आलशा शेंगा. इथं झाड बघा. इथं हा इथं झाड आहे. मला नाही तुमच्याकडे काय बोलतात, पण आमच्याकडे आलशा बोलतात. एकदम कवल्यात अजून. तर खायचं आहे. त्याचे दाणे खायचे असतात. काही नाही काहीतरी टाइमपास गुरांशी आल्यावरती होतोच आपला. दुसरं म्हणजे गोमेट्याची वेल. गोमेट्याची वेल आता गोमेट्या असतील की नसतील माहीत नाही. असू पण शकतात, काय सांगू शकत नाही. तर बघूया, भेटलीच तर मी दाखवीन नक्की. तोपर्यंत आपले बैल इकडे तिकडे जात आहेत. त्यांच्या पाठनं आपण जाऊया. त्या साईडला नदीचा आवाज येतोय. त्या साईडला नदी आहे. वरती बघायचं धुकं कसं साठलंय. सकाळ सकाळ खूप धुकं येतं. आणि धुकं एवढं येतं की समोर दिसत नाही. पण खालच्या साईडून जाऊया. इकडे खाली येतो मोरा. आपला मोरा बैल आहे. जर्सी बैल आहे. चालण्यात मग्न. चरू द्या त्याला, पण डिस्टर्ब नाही करायचा. 11 वाजेपर्यंत त्यांचा टायमिंग आहे सकाळचा. गेलाय तो पांडा. तर बघूया आपल्याला काय खायला भेटतं काय. धुवायसाठी इथं डबरा ठेवलेला आहे. पाणी आणून ठेवलेलं. चरून झाल्यावरती नदीवरती घेऊन त्याला अंघोळ घालून मग घरी नेलं जातं. बघूया मी काय नाही काहीतरी खायचं जुगाड करूया. हे काय म्हणतात तुम्हाला माहिती असलं तर मला नक्की सांगा. रानात अशा अनेक फळं न खाण्याची. सकाळीच एक मला आलबा भेटला. अलंबी बोलतात तुमच्याकडे त्याला, रोपना बोलतात काही ठिकाणी. ते एक मला भेटला. बोललो जायला सुरुवात झाली. गोमेटीची वेल काय आपल्याला भेटत नाही. पंडा आला. पंडा फुकतोय. माणूस काय जवळ जाईल त्याच्या. गोमेटीची वेल आपल्याला भेटते, पण गोमेटी आहे की नाही काय तुम्हाला माहिती असेल. गोमेटीची वेल कशी असते.
बारीक आहे. फूल आलाय तो बघा, बारीक आहे एकदम. येतील आता थोड्या दिवसांनी, मोठे तर नसतीलच मला वाटतं. रान एकदम सजलेलं आहे. फुलं बघा एकदम भारी वाटतात. कसली फुलं आहेत माहिती आहेत ना तुम्हाला? तिलड्याची. आमच्या इकडे तिलडा भेटतो. एक जादू दाखवतो तुम्हाला. हे जे तिलड्याचं फल आहे ना, जे बिया आहेत ना, बघा मस्त वाटतं. लहानपणी असं करायचो. दाखवतो काढून. आता बदलल बघा कसं. वाईस थोडं त्याला दाबलं की एक वेगळ्या प्रकारचा शेप येतो. आता पाऊस आलेला आहे. छत्री आपली उघडावी. गोप्रोला आणली नाही, चार्जिंग नव्हती. मी सकाळी लवकर उठलो, आता आपला शूट गोप्रोनीच केला असता. मोबाईल ना वरती लावूया आणि पण वरती जाऊया. चल बरं हो, चल बरं बरं बरं. हो या, चल या पंडा, या 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 या, चल या या. पाऊस आलेला आहे. त्याला गोमेटीची वेळ भेटली आहे, पण गोमेटा भेटतोय काय बघूया आपण. नाही भेटला, खूप जून झालाय. अजून काय खायसारखं आहे एक सांगितला गोमेटा. दुसरे आलशा, ज्या अजून 10 ते 15 दिवसांनी जून होतील आणि त्याच्यामध्ये आतमध्ये दाणे येतील, ते खायचे. आणि तिसरं काय असतील आहे, काही नाही काहीतरी आहेच खाण्याचे जुगाड. तर ते आता आठवत नाहीत मला. आज सकाळ पाऊस आलाय. काल तो खूप लागला. काल खेकडे नाही गेलेलो, नदीवरती अडकूनच बसलो. पाणी एवढा मोठा आला की विचारू नका. अचानक पाणी आला आणि गाण्यात तर वाट विसरलो आम्ही आणि राहिलो तिथंच. कसं तरी निघालो वरती, रानान जाल्यातनी कशातनी कसं तरी बाहेर पडलो वाटेवरती. तरी आपल्या कोकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. कोकणातल्या अशा वेगवेगळ्या अनेक नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. तर कंटाळा आलाय. कमसे कम 1 तास होऊन गेलाय आणि पप्पावरती 4 कापाय गेलेत. मला पाठवले, मला बोलले की उभा का जरा. आणि हे काय मंडळी आपली चालतायत. पोट भरलं की आपोआप घरी जाणार ते, त्यात काही सवालच नाही. फक्त पोट भरायला पाहिजे त्यांचं की आपोआप घरी निघणार ते स्वतः त्यांच्या घरी, म्हणजेच वाड्यामध्ये आमच्या. तोपर्यंत व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि कोकणातली संस्कृती जपा एवढंच सांगेन. आणि कोकणाला विसरू नका, कारण आता गावची लोकसंख्या खूप कमी होत चालली आहे. आणि गावची लोकसंख्या जशी जशी कमी होत चालली आहे तशी गावाकडची संस्कृती पण संपायच्या मार्गावरती येत चालली आहे. लोक फक्त गौरी गणपती आणि शिमग्यालाच गावी येतात. आणि जी पहिली आम्ही जेव्हा लहान होतो, आता माझं वय 23 ते 24 आहे, आणि जेव्हा मी 3री-4थीत होतो किंवा 7वीपर्यंत होतो, तेव्हा गावाकडे खूप माणसं होती. आणि आत्ता बघतोय तर अचानक मुंबईतून गावाला आलो की कोण नाही दिसत, पूर्ण गाव ओसाड दिसतं. आणि जी पहिल्याने गुराढोरांची जी वाडे होते त्यांमध्ये कमसे कम नाही बोललात तरी 10-15 तरी एकाची गुरे होती. आणि आत्ता तर त्यावेळेस
गुरे एवढी होती की लोकांच्या चरायला जागा नव्हती, आणि आता चरायला जागा आहे पण गुरेच नाही आहेत. आणि आमच्याकडे पण तीच आहे, आम्ही फक्त 2च बैल आहेत आमचे. आता पहिल्यासारखं झालंच नाही काही गावात, एकदम ओसाड झालं. आणि जे ती लहान, आता ज्या टायमात ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस, आता जे कॉलेज शिकून त्यांची मुलं मुंबईला नोकरी धंद्याला गेलेत. एवढंच सांगतो की काही पण करा पण स्वतःचं करा, आणि गावात केलं तर अतिउत्तम आहे. छोटासा का होईना, 10 ते 12 हजाराचा धंदा होईना किंवा नोकरी धंदा काही असो, तर ते स्वतःचं करा आणि गावात करा. कारण त्याने गाव संपणार नाही, गावातली लोकसंख्या तेवढीच राहील. आणि बाहेरचे येऊन आपल्या गावामध्ये धंदे करत आहेत. आता आपल्याच खेड सिटीमध्ये पाणीपुरीवाला, चायनीज वेलवाला, अशा इत्यादी प्रकारचे धंदे बाहेरच्या लोकांनी येऊन उभे केलेत. आणि आम्ही जातोय बाहेर, मुंबईला, पुण्याला. काहीतरी विचार करण्यासाठी गोष्ट आहे, पण काय बोलणार आता. लोकांना जर समजत नाही तर कशा पद्धतीने समजवणार. पाऊस येतोय, आता ते काय चालूच राहणार. आता काय माहीत, कोकण पुरा ओसड पडणार आहे, काही वाचणार नाही एवढं नक्की आहे. काही दिवसांनी आता ज्यांना त्यांना मुंबईच आवडते. आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठा विषय, लग्न करायचं आहे तर नोकरी पाहिजेच, आणि नोकरी नाही तर छोकरी नाही एवढं नक्की आहे. आणि आताच्या पोरींना मुंबई हवे, गाव नको. तर याच्यावरती तुम्हाला तर काय मी बोलाय नको, तुम्हाला माहितीच आहे आताच्या पोरींची परिस्थिती काय आहे. पहिला विचारणार पोरगा मुंबईला आहे काय, आणि नंतर विचारणार रूम आहे का. ते तर काय सांगायलाच नको, रूम आहे की नाही. गोमीट आपल्याला खायचं आहे, ते काय चालूच राहील, बारीकच आहे. ही गोमीटाची वेल आहे, वरपर्यंत गेले. बारीक मी काढून दाखवतोय, काही ठिकाणी आला असेल. गोमेट आहे, छोटा गोमेट आहे, फुला आहे अजून त्याला. कौला गोमेट खूप खायला भारी लागतो. कौला म्हणजे असंच, त्याच्या नॉर्मली छोटा. अजून आपल्याला भेटणार गोमेटा, मोठे कुठेतरी भेटणार, काही ठिकाणी असतात. ती गाय होती, तिला मी हे घालायचो, याच्या वेळी तिला खूप आवडायच्या. मी मग सगळीकडून जमा करायचो आणि तिला टाकायचो. कारण गाव आता पूर्ण सुना झाला आहे, गाव संपत चाललेलं आहे. आणि तो उठसूट मुंबईला चालला आहे नोकरी धंद्यासाठी, आणि गाव पूर्ण खाली होत चाललं आहे. तर गाव वाचवायला आता खूप भारी पडणार आहे. कारण आता तरुण मंडळी जेवढी आहेत तेवढी जॉबसाठी मुंबईला चाललेत, आणि गावी मात्र सगळी घरं ओसाड पडणार नाही पडलेत. कुठं आता मोजूनच घरात माणसं आहेत, ती पण म्हातारी कोतारी, ती पण आता काही कालानी जाणार. फुलं बघा कशी आहेत, एक नंबर वाटतात. मस्त आहे. गणपतीच्या सजावटासाठी नेतात त्यातली फुलं. कशी मस्त वाटतात एकदम. याला काय बोलतात तुमच्याकडे मला नक्की सांगा.
छानपैकी मस्तपैकी फुलं झाली आहेत. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला गोमेटे शोधायचे आहेत. थोडी भूक लागली. सकाळी चहा आणि टोस्ट खाऊन आलोय मी. आणि मी बोललो होतो गोमेट्याची वेल, आणि त्या गोमेट्याच्या वेलीला आपल्याला गोमेटी वेलतील. तुमच्याकडे काय बोलतात गोमेट्याच्या वेलीला आणि गोमेट्यांना ते मला नक्की सांगा. बघूया बैल आपल्या तिकडे चालत आहेत. तोपर्यंत आपण मी गोमेटी काढतो. बघा भरपूर आहेत मला वाटतं. त्याला बोलतात गोमेटा. एक भेटलाय. इकडे बघा बारीक बारीक आहे. इकडे मोठी होती. इकडे आहेत. हे बघा काढूया. टाइमपासला खायला एक मोठा भेटलाय. बघा तेंडली सारखी असतात. इकडे अजून एक आहे. इकडे एक कावला आहे मस्त. अजून पानातून दिसायचं नाही एवढं बारीक आहे. आपली सोय झाली टाइमपासची. तर बघूया कसं लागतं. पिळलेले असतात. बघून खायचं. तुमच्याकडे काय बोलतात मला नक्की सांगा. एकदम कौला आहे. मस्त आहे. पाऊस येतोय. आपली छत्री आहे इथे. बघा पूर्ण धुकं झालंय. पाऊस येतोय. हा मोठा खाऊन बघूया खराब आहे की चांगला आहे. मस्त आहे. गोड एकदम. पाऊस आलेला आहे. चला तर दुसऱ्या ठिकाणी बघूया काय भेटतं खायला.